नमस्कार मित्रांनो. तर टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा विषय काय आहे ते. तर मी काही स्क्रिप्ट वगैरे तयार केलेली नाही आहे की जेणेकरून मी तुम्हाला रट्टा मारून तुम्हाला सांगू सगळ्या गोष्टी. कारण जे आम्ही अनुभवले यूट्यूबला आणि काय अनुभवले ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि काय आम्ही मेहनत केली आणि किती आम्हाला पैसे येतात. मेन मुद्दा तर इम्पॉर्टंट यूट्यूबवर एकच असतं प्रत्येकाचं की आपले म्हणजे पैसे येणं. तर पैसे येण्यासाठी आपण करत असतो, सतत धडपड करत असतो की हे करावं की व्ह्यू वाढतील, ते करावं तर व्ह्यू वाढतील. पण व्ह्यूजसाठी एवढं सोप्पा खेळ नाही आहे. तर तुम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं की माझी प्रत्येकांचं मी कमेंट ऐकते की मॅडम तुम्हाला जनरेट किती होतात, हर महिन्याला पैसे तुम्हाला किती मिळतात, किती पैसे येतात, तुमची पेमेंट हर महिन्याला किती येते. तर तेच मला सांगायचं होतं. भरपूर दिवस झालं ह्या गोष्टीवर मला बोलायचं होतं, कारण प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मला हे द्यायचंच होतं. कारण मी आता हे सांगणार आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना पण ही गोष्ट सांगणार आहे, आणि ज्यांना माहिती करून घ्यायची या गोष्टीची की किती मॅडम तुमची पेमेंट येते ते मी सांगणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे. तर ऐका, एवढंही काही मुश्किल नाही आहे. करा, मेहनत करा, मेहनतीला फळ आहे. तर मी माझा आता विषय पुढे घेते, नाही तर जास्त व्हिडिओ मोठा होणार. तर त्यासाठी मी छोटाच करते आणि थोडक्यात सांगते तुम्हाला. तर मित्रांनो, माझं जेव्हा चॅनल यूट्यूब चॅनल तर खूप लवकर आधी म्हणजे चालू झालं होतं, खूप 2016ला वाटते, आणि आता 2026 आहे. आणि त्याच्यावर फक्त माझी मुलगी व्हिडिओज बनवायची. मी तर आत्ता हल्ली लाईव्हला येते, एखाद व्हिडिओमध्ये येते. ते ॲक्च्युली माझ्या मुलीचं चॅनल आहे, पण तिला तेवढं काही समजत नाही काय करायचं कसं नाही करायचं. सगळं चॅनलचं माझ्यावर जिम्मेदारी आहे. मग म्हणून मला माहिती आहे की त्या गोष्टीबद्दल की काय केलं पाहिजे आणि किती येतं, YT काय परिवर्तन होतं, जनरेट कसं होतं डॉलर, किंवा आपल्याला काय गोष्टी कळतात, व्ह्यूज किती आले, हे तिला काही माहिती नाही आहे. त्यासाठी मला सगळं ते बघावं लागतं, आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की जे आम्ही अनुभवलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सोपं होऊन जाईल की काय कसं करायचं म्हणून. तर यूट्यूबचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर लाँग व्हिडिओ असतात. तर लाँग व्हिडिओला तर सहसा लवकर व्ह्यूज मिळत नाही. काही जरी केलं तरी लवकर व्ह्यूज मिळत नाही. त्याच्यात कॉन्टेंट एकदम पॉवरफुल पाहिजे, म्हणजे तुमचं कॉन्टेंट एकदम चांगलं पाहिजे, तरच यूट्यूबला ते वर्क करणार, अदरवाईज करणार नाही. तर मला हे सांगायचं होतं गाईज की तुम्ही म्हणताय ना की मला किती पेमेंट येते आणि किती हर महिन्याला मी पेमेंट घेते म्हणून. तर ह्याबद्दल तुम्हाला विचारून घ्यायचं आहे ना माझ्याकडून. तर मी तुम्हाला सांगते की बघा, जेव्हा आपण मेहनत करतो, मेहनत तर आहे बाजूला, पण जनरेट डॉलर कसे होतात ते मी तुम्हाला सांगते. लाँग व्हिडिओज आहेत, ते लाँग व्हिडिओवर बिलकुल जनरेट नाही होत पैसे. तुम्ही म्हणसाल की आहे ना आता 100 व्ह्यूज आले, मला 50 व्ह्यूज आले, 150 व्ह्यूज आले, 200 व्ह्यूज आले, त्याच्यावर काहीच मिळत नाही. रियालिटी आहे, रियालिटी फॅक्ट आहे. भेटतील तर ते पाऊंड म्हणजे ते कशामध्ये होतात, याच्यामध्ये पॉईंट्समध्ये होतात, आणि त्याला $1 करायला भरपूर टाईम लागतो. असं नाही. आणि जर तुमचा व्हिडिओ लाँग व्हायरल आहे तरच तुमची मज्जा आहे, नाही तर नाही. तर त्यासाठी, आणि शॉर्ट्समध्ये तर बिलकुल काही नाही आहे. बिलकुल म्हणजे काय आहे ना, 2000, 4000, 10,000 किंवा समजा मिलियन्सला गेला तर कुठे जाऊन होणार, ते पण कमी याच्यामध्ये होणार. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की हर महिन्याला जे पेमेंट जे तुम्ही बोलताय की तुम्ही जनरेट करता, तर हर महिन्याला पेमेंट असते, बट ती जनरेट होते लाईव्हवरून होते, माझ्या लाईव्हवरून होते. कारण की लाईव्हच एक असं ऑप्शन आहे की तिथून जनरेट होते, कारण की तिथं व्ह्यूज येतात, तिथे लाईव्हला सुपर चॅट करतात, मेंबरशिप घेतात, त्यामुळे माझे डॉलर्स तिथे जनरेट होतात, त्यामुळे मला भेटतात. आणि मी खरंच खूपच आभारी आहे त्यांचा. आत्तापर्यंत ज्यांनी सुपर चॅट केला आणि त्यांनी सपोर्ट केला, त्यांचा मी खरंच मनापासून आभार आहे. त्यांनी भरपूर सपोर्ट केला, पण होत नाही. पण ज्याला कॉन्टेंटची समज आहे ते पटकन जनरेट करतं. तर त्यासाठी असं मी तुम्हाला म्हणून मी सांगते की मेहनत आहे भरपूर. जर एकदा आपल्याला पकड आली त्या गोष्टीची की समजा आता हा कॉन्टेंट चालायला लागला, आणि त्या कॉन्टेंटला जर पकडून जर आपण जर समजा तेच परत चांगले कॉन्टेंट केले त्याच विषयावर धरून, तर यूट्यूबवाला
की तुम्हाला त्याच्यावरच करणार. आता मराठी गाणे आम्ही यूट्यूबला बघा, माझ्या मुलीचं सांगते मी, माझी मुलगी हिंदी गाणे घेते, हिंदी गाणे बिलकुल चालत नाहीत यूट्यूबवर, बिलकुल चालत नाहीत शॉर्ट्समध्ये. ती घेते मराठी गाणे. मराठी गाणे याच्यासाठी घेते की मराठीवर व्ह्यूज खूप आहे, पण जनरेट होत नाही तेवढा पैसा. हा शॉर्ट्सचं तर आम्हाला पकडली, आम्हाला समजलं की कुठे कसा जनरेट होतो आणि किती व्ह्यूज येतात. ते शॉर्ट्सचं आम्हाला टेन्शन नाही, लाईव्हचं पण टेन्शन नाही. लॉंग्सचं आहे ते लॉंग्स प्रत्येकाला आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओ बनवू शकता. पण आता कसं आहे ना, कॉम्पिटिशन एवढं टफ झालं आहे यूट्यूबवर ना, तर सहसासहशी व्ह्यू भेटतच नाही. त्यामुळे लाईव्हवरून आम्ही ते जनरेट करतो. हा पहिला प्रश्न झाला. लाईव्हवरून आम्ही पैसे आम्ही जनरेट करतो डॉलर्समध्ये, आणि त्याचे डॉलर्स आलेले सुपर चॅट वगैरे, मेंबरशिप वगैरे जे काही असेल ते, सुपर स्टिकर वगैरे जे ॲप्लिकेशन आहेत छोटे मोठे 2-4, तेच जनरेट होतात. आणि राहिला प्रश्न महत्त्वाचा तुमचा की किती होतात, तर गाईज आता तुम्हाला काय सांगू, तर समजा आता माझी फर्स्ट पेमेंट आली होती, पण आम्हाला अलाउड तर नाही आहे, पण तुम्ही एक समजा गृहीत धरा की समजा फर्स्ट पेमेंट माझी आली होती, तर समजा तुम्ही तर अंदाजा लावा. हां, मी तुम्हाला सांगते, पण मी असं रोकटोक बोलू शकत नाही की माझी एवढी पेमेंट आली म्हणून. तर फर्स्ट पेमेंट माझी आली होती तेव्हा समजून घ्या की तुम्ही, मी काय घेतलं असेल म्हणजे काय त्याच्यामध्ये येईल, तर समजा अर्ध्या तोळाची किंवा कानातले किंवा अंगठी किंवा काय, तर समजा अर्धा तोळा आहे. तुम्ही आता मिनिमम लावा काय आहे आणि किती जनरेट झाले असेल, कारण की पेमेंट तर आम्ही सांगू शकत नाही. फर्स्ट पेमेंट माझी ही झाली होती. आता सेकंड, थर्ड, फोर्थ, तर तुम्ही त्या बेसिकवर तुम्ही अंदाजा लावू शकता. माझी फर्स्ट पेमेंटचा मी तुम्हाला रिव्ह्यू सांगितला आहे की किती आले होते, कारण की हे सगळ्यांना ऐकायचं होतं की किती आले किती आले किती आले ते सांगायचं होतं. पण आम्ही ॲक्युरेट नाही सांगू शकत की आम्हाला अलाउड नाही आहे की इथे आम्ही पैसे सांगू शकतो की एवढे एवढे आले. तर अर्ध्या तोळ्याची चेन, किंवा चेन तर नाही होणार म्हणा, पण कानातले समजा अर्ध्या तोळ्याचे एवढे मी घेतले असेल, तर तुम्ही समजा असं अर्ध्या तोळ्याचे कानातले. हे सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवर लाईव्ह घेणं. लाईव्हवर सगळं खेळ आहे सगळा यूट्यूबचा, आमच्यासारख्या छोट्या क्रिएटरचा. आणि जर मोठ्या क्रिएटरचा बघायचा असेल, त्यांचे लॉंग्स असतात, तर त्यांचं जनरेट होतात म्हणून ते काही लाईव्हला येत नाही. तर चला गाईज, अशा पद्धतीने मी माझी यूट्यूबची पेमेंट तुम्हाला सांगितली, आणि डॉलर किती होता ते तुम्ही अंदाजा लावा. आता एका डॉलरची प्राईस किती आहे इंडियनमध्ये, आणि म्हणजे एका डॉलरची प्राईस किती आहे ते तुम्ही बघा आणि त्याला इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्टेड करा. मग त्याच्यावर त्या बेसिकवर तुम्ही आता अंदाजा लावू शकता. गाईज मला जास्त बोलता येत नाही पेमेंटबद्दल. तर गाईज चला, अशा पद्धतीने भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी आणखी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल की जेणेकरून तुमचे व्हिडिओजला मदत होईल किंवा मॉनिटाईज करायला मदत होईल. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून. आणि आता सध्याला बाय.